आपण कपिलेश्वर आहे ना मंदिर पास करून आलो ना, तर आहे ना हे आसागाव, हे आसागाव पास पूर्ण करून आल्याच्या नंतर आपल्याला एक आडवा रोड लागतो पूर्ण, आणि आपल्याला परत उजव्या हाताला जायचं. उजव्या हाताला इथून राईट मारायचं आहे, आणि राईट मारून आपल्याला इथून लगेच बदला तो राईट मारायचं. नर्मदे यार. हे बघा, हे बाकीचे ना सगळेजण रिक्षाने गेलेत, गाड्यांनी गेलेत, आणि हां लोकेश्वर तीर्थ आले. इथं जरा आम्हाला आहे ना थोडं लोकुलेश्वर तीर्थ इथं. हां नर्मदे यार. थोडंसं इथं थांबण्याचाही प्रयत्न करते. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. यार हे बघा, हा हवे सोडून आम्ही आहे ना पंचमुखी हनुमान आणि हवे सोडून आतमध्ये चाललेलो आहे आता. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, पंचमुखी हनुमान आणि गिरनारी बाबा गुफा, आणि 1-2 किलोमीटर अंतर आमचं वाढणार आहे. इकडून 2 किलोमीटर अंतर वाढून आम्ही फक्त आतमध्ये हा हवे सोडून आतमध्ये आलेलो आहे. 2 किलोमीटर अंतर वाढणार आहे. हे अंतर वाढणार आहे 2 किलोमीटर, त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहे. बघू, आतमध्ये कोणी येत नाही, आम्ही चाललो. नर्मदे हर, नर्मदे. लोकालेश्वर महादेव मंदिर, आणि इकडून गेलं तर लेफ्ट साईडला पंचमुखी हनुमान मंदिर. खुला आहे ना? लोकालेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. हे बघा, लोकालेश्वर महादेव मंदिर. जगदीश माता, लक्ष्मी माता, जगदीशेश्वर, लोकेश्वर, माता सरस्वती. हे मंदिर बघा, किती सुंदर मंदिर आहे. नर्मदे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे हर. द्वारपाल जी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा, मंदिरापासून आहे ना त्याच्यानंतर डांबरी रोड आहे. डांबरी रोडने आहे ना आपण सरळ जाणार. आपण सरळ आहे कपिलेश्वर महादेव मंदिर हे करून आपण आता आपल्याला आहे ना गुफेकडे जाणार आहे. गुफा आहे, बघूया आपण गुफेच्या इथे राहण्याचा एक प्रयत्न करणार आहे, किंवा पुढे पण जाणार आहे. तिथे नर्मदे हर, हिमालयाच्या तटावरती. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, आपण ह्या रस्त्याने आलो ना पाठीमागून, तर आपल्याला ना गिरणारी गुफा इकडे दाखवते, आणि इकडे एक मंदिर आहे. तर बघूया, आपल्याला पुढे जायचं आहे ते नक्की. इकडे गेले. हां नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, समोर आपल्याला जे दिसते ना हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. आणि आहे ना आपण आहे ना आता बरोबर मैयाच्या तटावरती आहे. मैयाच्या तटावरती आहे. बघा, आपल्याला इथे प्रत्येक रस्ते कसे आहेत, प्रत्येक रस्ते बघा ना कसे बनवलेत रस्ते. एकही म्हणजे आम्हाला आहे ना थोडेसेच रस्ते खराब दिसले असतील, नाही तर रस्ते आहे ना हे शेतांच्या बाजूला सुद्धा आहे ना डांबरी रस्ते. आणि तुम्हाला विशेष सांगतो, जे बांध असतील ना, बांध आहे ना इथं शेतांच्या बाजूला बांध, त्यांचेसुद्धा त्यांनी रस्ता म्हणून इथे सिमेंटी केलेलं आहे. कारण जेणेकरून ट्रॅक्टर गाडी गुताया नको, कोणतीच गाडी कोणतं मटेरियल बाहेर काढण्यासाठी किंवा काय, पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांना त्रास न व्हावा अशी त्यांनी पूर्ण इथं आहे ना शेतीचे नियोजन पद्धत शेती केलेली आहे. आणि एवढी नियोजन पद्धतशीर शेती आहे ना खरोखर. आणि हे शिकावा खरंच गुजराती. आणि त्यांनी अशी बांधामध्ये आहे ना आपण म्हणतो थोडंसं झाडं हे ते, तिथं झाडं नसून थोडीशी असून प्रत्येक बांधाच्या कडाला आहे ना त्यांनी बघा ना असं बनवलं आहे. एक नंबर, आणि मला आवडलं. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. आहे बघा, नर्मदा मैया किनारी आहे ना आपण पंचमुखी हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं आहे. आणि दर्शन घेऊन आम्ही आहे ना पुढच्या आपल्याला ना गिरणारी गुफा, या गुफेमध्ये म्हणजे गुफा आहे तिथे जाणार आहे. आणि पंचमुखी
हे पंचमुखी हनुमान मंदिर जय श्री राम जय लक्ष्मण सीता नर्मदे हर. हे बघा आता आम्हाला आहे ना ज्या पंचमुखी हनुमान मंदिरांचे दर्शन घेऊन तिथले जे पुजारी होते व तिथे जे आश्रमवाले होते त्या आश्रमवाल्यांनी आम्हाला हा सरळ केळीच्या आहे ना बागांमधून एक मधून रस्ता सांगितला आहे आणि तो रस्ता आहे ना डायरेक्ट गिरणारी गुफा इकडे जातो आणि हा डायरेक्ट आम्हाला केळीच्या बागेमधून जायचं आहे. इथून बघा इकडनं राईट इकडनं जाऊन ते केळीच्या बागांमधून बघा नर्मदा परिक्रमा ही आमची एक बागेमधून चाललेली आहे बागेमधून कारण रस्ता हा पूर्ण बागेमधून आहे. बागेच्या कडेकडेने रस्ता आहे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकडनं हे बघा आम्ही कसं बागेच्या कडेने आलो आणि हे परिक्रमा असे सगळे याचं पाठीमागून बघा बघा आणि ते केळी आहे. ॲक्च्युली काय आहे मी जरा इकडनं जावं असा विचार करतो आणि पण आलो इकडनं म्हणजे थोडं जाण्यासाठी आहे ना थोडासा प्रॉब्लेम होता. आता काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा ही केळी आहे त्या केळीच्या बागेतून चाललो आहे. ही परिक्रमा अशी आमच्या केळीच्या बागेतून चाललेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर. इथूनसुद्धा आम्हाला सरळच जायचं आहे जेणेकरून आम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे. आणि हे सगळे बांधानेच चालले. बघा केळीच्या बागेतून चाललं आहे नर्मदा परिक्रमा. एक आमचे कमीत कमी 10-15 म्हणजे 1-1.5 किलोमीटर आणि मधून रस्ता आहे आणि मैयाच्या बरोबर किनाऱ्या ही केळीचा बाग आहे. नर्मदे यार केळी इथे पिकलेली आहे. नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार. बघा नंगर केळीचं आहे ना पिकलेले आहे. नर्मदे यार. बघा गिरणारी गुफा आहे ना एक आमचे आहे ना बांधाने चाललो बदानो रस्ता ठेव. हां नर्मदे यार. आम्हाला रस्ता माहिती नाही तरी आम्ही चाललेलो आहे. बघा एक बघा गिरणारी गुफा जायचं आहे आम्हाला. हे सगळे केळीच्या बाग कितीतरी केळी आहेत बघा कितीतरी बाग आहेत केळीच्या इथे आणि ही केळी अशी खाली पडलेली बघा कितीतरी केळी. ह्या लोकांनी सगळे रोटर मारून टाकले तोडून टाकले केळी आणि याच्या कडेकडेनी चालले. आणि सगळ्यात पुढं मी आहे. जर मी ना पुढं ना जसा जाईन तसंही पाठी माझ्यावर बागून सर्व परिक्रमावाले येतात. मी थांबलो का हे लोक पण थांबतात. हां बघा मी चाललो का हे लोक मी थांबलो का हे लोक पण थांबतात आणि पुढे दिसते ते गिरणारी गुफा आली. नर्मदे हर मार्गाने येत आहे. नर्मदे हर नर्मदे हर. समोर आपल्या पुणे जिल्ह्यातले बाळू भोर आहेत. हा मार्ग शोधून काढलेला आहे. गिरणारी गुफा आहे आणि इथे गिरणारी गुफेमध्ये आहे ना हनुमानांची आहे ना सेना पण आहे. भरपूर सेना आहे इथे गिरणारी गुफेमध्ये. हनुमानांची भरपूर सेना आहे. हे बघा हे सेना आहे संपूर्ण. नर्मदे यार गिरणारी बापू नर्मदे यार. हे बघा हे हनुमानांची सेना बघा किती सेना आहे. हे बघा हे सेना नर्मदे यार नर्मदे यार. वो बात भी नहीं करते कुछ नहीं. नर्मदे यार. ये हनुमानांची सेना है. ये हनुमान की सेना देखो उधर भी पड़ी. बहुत सेना है यहाँ पे देखा. अरे बाप रे बाप रे बाप रे. हाँ
बघा मैयाचं तट. श्रीरामांची अरे बाप रे बाप. आणि या ठिकाणी समोर गिरणारी गुफा आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. इथे आतमध्ये आहे ना म्हशी चारतात. हो नर्मदे हर. नर्मदे बघा. आणि हे सेने आहे ना भरपूर आहे. आणि इथे आहे ना ही गुफा आहे, गिरणारी गुफा. त्या गुफेचे आम्ही दर्शन घेणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सेना बघा. नर्मदे हर. गिरणारे बापूंची बघा. आता आम्ही गुफेमध्ये चाललो. गुफेमध्ये लाईट आहे खाली उतरण्यासाठी. गुफेत आलाय. नर्मदे हर. आपण तपस्या केली इथे ना. नर्मदे हर. गिरणारे बापू. नर्मदे हर. हे गिरणारे बापू हा पुढे गिरणारे बापू आश्रमाच्या इथून आहे ना आम्ही पुढे निघालो आहे. इंदोर इथून 5 किलोमीटर आहे. 4 वाजलेत आता. एक फटाफट रोड कापायचा आहे आणि जाऊ शकतो आम्ही आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तो आता आपण आहे ना गिरणारे गुफेपासून आल्याच्यानंतर पांथा गाव आहे. पांथा गावापासून आहे ना आपल्याला आहे ना हवे आलेला आहे. हवेच्या इकडून आपल्याला आहे ना परत राईट मारायचं आहे. राईट मारायचं आहे आपल्याला पाण्याचा. आणि आपल्याला राईट मारायचं आहे. उजव्या हाताला जाऊन आपल्याला नर्मदे हर. नर्मदे हर. आपण पाण्याच्या गावामध्ये आता पाण्याच्या गावामधून आहे ना आपण लोकिलेश्वर महादेव मंदिरापासून आहे ना आपण सरळ जो हवे लागला होता ना तेच हवे आपण वापस पकडलेला आहे. हा हवे. आणि आता आपण असे पुढे चाललेलो आहे. 1-2-2.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला आपलं आश्रम लागणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा आपण याला ना पाण्याच्या गावामध्ये रुणेश्वर महादेव मंदिर आहे. आणि आपण त्यांचे दर्शन घेऊन आता पुढे चाललेलो आहे. आता वाजले जवळजवळ 5-5:30. आणि हे आपले गौरपालजी. आणि ह्या पाण्याच्या गावामधून मी पुढे जाणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हा पाण्याच्या गावातला चौक आहे. आणि या चौकामध्ये आहे आज भरपूर मंदिरं झाल्यात. बघून टाईम झालं आहे. भरपूर वेळ पण झालेला आहे. नर्मदे हर. आणि नर्मदा परिक्रमा एक अशी चालते. नर्मदे हर. नर्मदे हर. जपान मंदिर रुणेश्वर. नर्मदे हर. हे बघा आपल्याला ह्या रस्त्याने सरळ जायचं. हा रोड नाही आहे. हा आपण पाण्याचा चौक आहे. या चौकातून आलो आहे. चौकातून आल्याच्यानंतर आम्ही चौकात आलो. चौकातून आल्याच्यानंतर आम्हाला हे बिस्किट दिले. एक काय पार्ले, क्रॅकजॅक आणि मोनिका. तीन दिलेत. एक मोनिका दिली. 3 बिस्किट आहे मोनिकोन हे. आता सरळ जायचं आहे आम्हाला. जवळजवळ 2-2.5 किलोमीटर पुढे जायचं. आता वाजलेत 4:30. तर आम्ही 5:30-5:45 गेलो पाहिजे पूजेच्या टायमापर्यंत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बघा आम्ही इंदिरा गावामध्ये जाणार आहे. इंदिरा गाव आमच्यापासून राहिले 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतरावरती. 2 किलोमीटर अंतरावरती राहिल्यामुळे तिथे आश्रम आहे. इंदिरेश्वर आश्रम आहे. इंदिरेश्वर. आणि हा आमच्या सूर्यदेवता आता आपल्या मावळण्याच्या मार्गावरती आहे. आणि आमचा आजचा दिवससुद्धा भरपूर आमचे 25 किलोमीटर रनिंग झाली. सर्व मंदिरं आणि हे मैयाच्या किनारे 3 वेळा राऊंड मारला आहे. जाऊन परत हवेला येणे परत आहे. कारण तिकडनं रस्ता नसल्यामुळं. कारण मैया आता विभागणी मोठी कारण समुद्राजवळ येत चालल्यामुळं पाणी भरपूर आहे. आणि किनारा मार्ग थोडासा नाहीच आहे किनारा मार्ग म्हणायचा. मगर मैयाचं वाहन त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं जाण्याचं मनाही नाही. पण रस्ता नाही आहे तिथे
त्याच्यामुळं आम्ही रोड मार्गे काही चालतो. काही रोड म्हणजे हा मैयाच्या किनारीच आहे, थोडा काय 1-1.5 किलोमीटर इथून मैया आहे आणि इथून हा रोड आहे. बाकी काय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हो, इथे इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे, पण इंदोर गाव. आणि आपण हा हावेने आलो ना, या हावेने आलो का परत आपल्याला आहे ना इकडे जायचं आहे, म्हणजे हा झगडी हा जिल्हा आहे भरूच. नर्मदे यार. हो, इंद्रेश उदासीन अनुभवानंद उदासीन आश्रम इंद्रेश्वर महादेव मंदिर. इथून सरळ जायचं आहे आपल्याला. आणि हे जे आहेत हे आपल्याला आहे ना एक इथे आहे ना आश्रमवाले थांबलेत. आश्रमावरती जेवढे पराक्रमवासी येणार आहे त्यांच्यासाठी हे रस्ता आहे ना दाखवण्यासाठी इथे थांबलेले आहेत. आणि इथून आपल्याला या मार्गे ते पाठवतात. आज आपल्याला थोडा टाईम झाल्यामुळं ते याच्यासाठी आले होते का पाठीमागं कितने परिक्रमावासी किती आलेत, कारण त्यांना एक कोण चुकायला नको, पुढे जायला नको म्हणून ते इथे थांबतात. आणि आम्ही या रस्त्याने आजचा आमचा मुक्काम इंदिरा गावामध्ये आहे. या मार्गाने आम्ही चाललेलो आहे आता इंदोर गाव. आणि आम्ही पुढे आश्रमापाशी जाणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा आपण ह्या लाईनीमधून आलो ना असं या इंदिरा गावात. आता इंदिरा गावातून आपल्याला राईट मारायचा नर्मदा परिक्रमा मार्ग इंद्रेश्वर महादेव मंदिर. इथून राईट मारायचा. राईट मारून आपल्याला अन्नक्षेत्र पुढे आहे. नर्मदे हर हे गाव आहे, मस्त गाव आहे नर्मदे हर. हे दिल मिशन. बघा आम्ही आता आहे ना इंदिरेश्वर महादेव मंदिर इथे जाणार आहे. आणि रस्त्याने आहे ना हे इंदिरा गाव आहे, या गावामध्ये आहे ना एक भरपूर बिस्किट वाटतात परिक्रमावासींसाठी. सर्व काही हे देतात. हे पाठीमागे वाटतं चौकामध्ये. नर्मदे हर नर्मदे हर. आम्हाला इथून पुढे जायचं आहे. तर हे मैयाच्या किनारी असणार आहे आम्हाला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे हर. तर आम्ही गाव पास करून आलं, पुढं आलं. गाव पास करून आम्हाला यायचं. गाव पास करून आल्याच्यानंतर इंदिरा गाव पास करून येणार आम्हाला. इंदोर म्हणतात त्याला. इंदोर इंदिरा इंदोर म्हणजे 2-3 नावं. म्हणजे इंदोर म्हणलं तर ते MP मधलं येतं, पण इंदोरा असं त्याचं नाव आहे. आणि आम्हाला एक आश्रम आहे तिथं इंदिरेश्वर महादेव मंदिर. आणि तिथं आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. आणि त्या आश्रमात जायचं आहे आम्हाला. आणि आज बघा ना किती टाईम झालेला आहे आम्हाला. भरपूर आम्ही आजचं रनिंग भरपूर झालं. नर्मदे हर नर्मदे हर हे हर. हे बघा आम्ही आहे ना अशा पाठून आहे ना हा रोड आहे बघा, ह्या रोडने आलो. आणि आत्ता आम्हाला आहे ना इंदिरा नर्मदा परिक्रमा मार्ग इंदिरेश्वर महादेव मंदिर आणि हे जे आहे ना नर्मदा परिक्रमावासी केले आहे ना अन्नदान. आणि एक असं इथून आम्हाला आता डाव्या हाताला जायचं. आणि हिचे आम्हाला जो आहे ना इंदिरा आश्रम म्हणजे इंद्रेश्वर आश्रम सेवा आश्रम इंदिरा इंद्रेश्वर महादेव मंदिर हे आहे ना आम्हाला कमीत कमी आहे ना 10-15 किलोमीटरच्या 10-12 किलोमीटरच्या आहे ना. तर पाठीमागूनच आम्हाला आहे ना ते बोर्ड होते. म्हणजे प्रत्येकाला बोर्ड त्याच्या पाठी भरपूर आश्रम होते, पण तिथून एक बोर्ड लावले होते. कारण हा आश्रम आहे ना त्या आश्रमाची सेवा वगैरे अजून काही पाहिलेली नाही, पण एक बोर्ड लागले होते तिथूनच त्यांची. आणि परत आम्हाला पिकअपसाठी एक बाईकवरती 2 व्हीलरवरती एक माणूस पण फिरत होता रस्त्याने, कारण त्यांना एक माहिती देण्यासाठी हे ते. आणि काही आश्रमाचे इथे हे आश्रम आहे, इथून जा तिथून जा, बोर्ड पण कॅरो पण सगळ्या गोष्टी. तर आश्रम हे शेतातून आहे. आणि इंदिरेश्वर महादेव मंदिराच्या इथं आश्रम आहे. आज रात्रीचे आम्ही तिथे थांबणार आहे. 7 दिवस आम्ही तिथे. तर नर्मदे हर. तर आम्ही 2-3 जण चालत होतो. एक महाराज होते आम्ही. आणि आता आश्रमात भरपूर जण भेटतील. नर्मदे हर नर्मदे हर.
नर्मदे हर. हे बघा आता आश्रमात आलो आहे. हा आश्रम आहे, इंदिरेश्वर महादेव मंदिर आहे आणि हा आश्रम आहे. या आश्रमात आलेलो आहे आता आणि आश्रमात आपली बघू सेवा कुठे होते, काय होते, कसं होते, कशी झालं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पोचलो इंदिरेश्वर आश्रम. त्या आश्रमामध्ये वेगळ्या जागा